नमस्कार मित्रांनो, रेल्वे कॉलनीतला भयानक अनुभव, एक भयकथा। मित्रांनो, हा अनुभव 2011 सालचा आहे। माझे पप्पा रेल्वेत असल्यामुळे आम्हाला तालुक्याला क्वार्टर मिळाले होते। त्या वर्षी नुकतेच 10वीचे पेपर आटोपले होते। उन्हाळ्याचे दिवस होते। आम्ही जुने भाड्याचे घर सोडून रेल्वे कॉलनीतील क्वार्टरमध्ये शिफ्ट झालो। रेल्वे कॉलनीतील परिसर अगदी घनदाट झाडांनी व्यापलेला होता। काही झाडे तर फार जुनी होती। विशेष म्हणजे तेथील क्वार्टर हे दगड चुन्याच्या बांधकामातील ब्रिटिश काळातील होते। क्वार्टरच्या आजूबाजूचा परिसर अगदी शांत आणि निसर्गरम्य होता, पण रात्रीच्या वेळी रेल्वे कॉलनीत एक भयानक शांतता पसरत असे। आधीच 60-70 वर्षापूर्वीची जुनी मोठी घनदाट झाडे रात्रीच्या काळोखात भयान वाटायची, जणू काही भले मोठे काळे दैत्य समोर उभे असल्याचा भास व्हायचा। कॉलनीतील त्या छोट्या डांबरी रस्त्यांवर उभे असलेले 1-2 लोखंडी खांब्यावरील दिवे अधूनमधून लुकलुकत आणि जणू काही त्यांच्या फिकट पिवळट प्रकाशात कुणीतरी अदृश्य सावली हलकेच फिरल्याचा भास होत असे। आम्ही ज्या परिसरात राहत होतो तेथील क्वार्टर समांतर पद्धतीने बांधलेले होते। आमच्या क्वार्टरच्या पुढेही 2 क्वार्टर्स होते। क्वार्टर्सच्या सभोवताली काटेरी झाडे आणि झुडपे होती। क्वार्टर्सच्या मागच्या बाजूला एक ऐसपैस भली मोठी जागा होती, जिथे संडास आणि बाथरूम होते। मागील बाजू दगडी भिंतीने बंद होती आणि भिंतीला एक लाकडी दरवाजा होता। क्वार्टरच्या मागे एक मोठा नाला होता आणि नाल्याच्या पलीकडे ब्रिटिश काळातील एक जीर्ण अवस्थेतील पडकी दगडी वास्तू होती। त्या वास्तूच्या बाजूलाच एक सरकारी इस्पितळ होते। आम्ही क्वार्टरमध्ये राहायला आल्यानंतर 1-2 दिवस साफसफाई करण्यात घालवले। खूप वर्षापासून या क्वार्टरला कोणी राहायला आले नव्हते, त्यामुळे सगळीकडे धूळ आणि जाळे पसरलेले होते। काही दिवस अशीच सामान वगैरे सेट करण्यात गेली। रात्रीच्या वेळी अनेक वेळा मला या जुन्या क्वार्टर्सच्या परिसरात घुबडाचा आवाज येत असे। क्वार्टर्सच्या थोडं पुढे एक गवताळ पटांगण होते। त्या पटांगणात रेल्वे रुळाचा एक जुना लोखंडी रूळ उभा केलेला होता। रात्री जेवण आटोपल्यावर बाहेर शतपावली करताना तिथेच ते घुबड बसलेले दिसायचे। कधी कधी त्या घुबडाचा आकार मोठा असल्याचा भास होत असे। कधी कधी मी कॉलनीतल्या 2-3 क्वार्टर्सच्या पुढे फेरफटका मारत असताना एक वेगळाच दुर्गंध नाकात जात असे। झाडाझुडपात कुठेतरी कोणते तरी जनावर मरून पडल्याचा वास वाटायचा। तो वास नेहमी येत असे। मी पप्पांना याविषयी सांगितले तर तेव्हा कळाले हा वास क्वार्टर्सच्या मागील सरकारी इस्पितळाच्या त्या पोस्टमॉर्टम खोलीतून येत असतो। तेव्हा समजले की हा दुर्गंध कशाचा आहे। तालुक्यातील गावकुसात अपघाताने किंवा काही कारणास्तव लोकांचे प्राण गेल्यास याच इस्पितळातल्या पोस्टमॉर्टम खोलीत त्यांचे शवविच्छेदन होत असे। अनेक वेळा शव तिथेच ठेवत असत। तो दुर्गंध हवेने रेल्वे कॉलनीतल्या त्याच शेवटच्या क्वार्टर्सच्या आसपास येत असे। आमचे क्वार्टर थोडं दूर असल्याने तो वास तिथपर्यंत येत नसे। शेवटच्या क्वार्टरला कोणीच राहत नव्हते। त्या शेवटच्या क्वार्टरचे कुंपण झाडाझुडपांनी वेढलेले होते। त्या क्वार्टरात एक वेगळेच रहस्य मला जाणवायचे। असाच एके रात्री जेवण आटोपून फेरफटका मारायला उठलो तेव्हा त्या क्वार्टरच्या छपरावर काहीतरी दगड पडल्यासारखा आवाज आलेला। मी क्षणार्धात दचकलो
आणि लवकर पटापटा पाय टाकत वापस आमच्या क्वार्टरला आलो. मला वाटले त्या क्वार्टर्सच्या मागील बाजूस असणाऱ्या वडाच्या झाडावरून फांद्या पडल्या असतील. नेहमीप्रमाणे दिवस जात होते. सुट्टीचे दिवस असल्याने पुस्तके वाचन, TV बघणे वगैरे वेळ जात होता. एकदा असंच मला 7:30ला 8ला आईने तेल आणायला पाठवले. तेव्हा बाहेर अंधार झालेला. सायकल गेटच्या बाहेर काढत मी थोडा पुढे आलो आणि पैडलकडे बघत बघत सायकलवर बसतो. तेवढ्यात समोरून येणाऱ्या लोटगाडीस धक्का लागला. त्या लोटगाडीस लोटणाऱ्या दोघांमधील एक जण नैराश्य स्वरात म्हणाला, "अरे भाऊ, थोडं पुढे बघत जा." मी दचकलो आणि सॉरी म्हणालो. पण क्षणार्धात लक्षात आले की लोटगाडीवर काहीतरी पांढरं कापड टाकलेले कोणीतरी माणूस झोपवलेला आहे. मला थोडी धडकी भरली. नंतर माहीत झाले की त्या दिवशी संध्याकाळी 8च्या पॅसेंजरमध्ये एक माणूस स्टेशनच्या परिसरात रुळावर कापला गेला. त्यालाच ते लोटगाडीवाले दोघं इसम क्वार्टर्सच्या मागच्या इस्पितळातील पोस्टमॉर्टम खोलीत घेऊन जात होते. त्यानंतर 1-2 वेळा तेच लोटगाडीचे दृश्य मला स्वप्नात दिसलेले. रात्री जेवण आटोपून मी असाच आमच्या क्वार्टर्सच्या मागच्या बाजूस हात तोंड धुवायला गेलो. तेव्हा माझ्या नाकात भयंकर गुदमरल्याचा दुर्गंध घुसलेला. मी दुर्लक्ष केलेले. पण नंतर असंच परत दुसऱ्या रात्री जेवण आटोपून मागच्या बाजूस हात धुवायला गेलो तेव्हा जास्तच तीव्र दुर्गंध नाकात घुसमटला. क्षणार्धात काहीतरी काडीत उठण्याचा आवाज आला आणि हात धुता धुता मागच्या निंबाच्या झाडाकडे पाहिले तर तिथे पांढऱ्या फडक्यात काहीतरी गुंडाळलेले भलं मोठं गाठोडं लटकलेले दिसल्याचा भास झाला. शरीरात एक तीव्र झटका गेल्याचे जाणवले. काही हावभाव न देताच मागे फिरलो आणि मागच्या खोलीचे दार लावून पटकन आत आलो. मी मम्मी पप्पांना तो प्रकार सांगितला. क्वार्टर मागील त्या प्रकारानंतर मला 1-2 दिवस तीव्र ताप आलेला. पण मला तो भास झाला असेल किंवा काहीतरी चुकीचे विचित्र दिसलेले याचे स्पष्टीकरण देता येत नाही. कोणीतरी तिथंच झाडावर काहीतरी कारण कुजलेल्या प्रेताचा तसाच दुर्गंध फार तीव्र येत होता. कारण त्या इसमाचं बेवारीस प्रेत त्या इस्पितळातील पोस्टमॉर्टम खोलीत 3-4 दिवसापासून पडून होते.